जय हिंद, जय सारथी, जय योद्धा या ज्या सर्व गाड्या लावलेल्या आहेत त्या पुराचं पाणी येतंय पाहण्यासाठी आलेले आहेत. सर्व लोक फॅमिली घेऊन आलेले आहेत. तिकडे पाहू शकता पूर परिस्थिती किती भयानक आहे. लोकांना माहिती झालं पाहिजे की कशा पद्धतीनं पाणी वाहत आहे. लहान मुलांना पण समजलं पाहिजे की पूर म्हणजे काय ते दाखवण्यासाठी या सिटीतील लोक म्हणजेच कोल्हापूर कसबा बावडा या ठिकाणचं दृश्य या तुम्हाला हे आता मी आलोय ते दत्त मंदिर या परिसरामध्ये आहे. पाहू शकता हा परिसर पाणी ओसळत आहे. जी भीती पाण्याची भीती जी होती ती भीती गेलेली आहे. या इकडे हा इथनं दाखवाय चालू कर. हा म्हण चालू केलं काय. हा तर या ठिकाणी पाण्याची पातळी दाखवतो. या पाणी पाहू शकता. तर सर्व या ठिकाणी सर्वच लोक पाणी पाहण्यासाठी आलेले आहेत. नमस्कार. पाण्याची पातळी वाढते का कमी होते? कमी होत चाललेलं आहे. म्हणजे जर आधार मिळाला आपल्याला खरंच पाण्याची पातळी कमी होत्या सर्वांना दिलासा मिळाला. या ठिकाणी मला वाटतं कालच जास्त पाणी वाढलं होतं त्यावेळेला पूर्ण कसबा बावड्यामध्ये पाणी पूर्ण पिण्याचं पाणी बंद केलं होतं आणि आज जशी पातळी कमी झाल्या तसं त्यावर पाणी चालू केलेलं आहे. तर लोकांची भीती मनातून गेलेली आहे. लोक भिवून बसले होते. लोक या ठिकाणी नदी किनारी राहणाऱ्या लोकांनाच माहिती होते की पूर आल्यानंतर काय परिस्थिती होत्या कशा पद्धतीनं त्या पूर परिस्थितीला तोंड द्यावं लागतं. तर आहे ते घरातलं परपंच सगळं साहित्य जनावरांचं वगैरे सगळं त्याच ठिकाणी सोडून जावं लागतंय. तर ही भीती कमी झाल्या यासाठी आता आम्ही तुम्हाला दिलासा देण्यासाठी नदीनं आपलं रुद्ररूप धारण केलेलं जे कमी केलेलं आहे तसेच ज्योतिबाच्या महालक्ष्मीच्या आशीर्वादामुळे सुद्धा पाणी कमी झालेलं आहे. त्यातच आपले जे गव्हर्नमेंट आहे सरकार आहे जिल्हाधिकारी कार्यालयाने जे कर्नाटक मंत्र्यांना कर्नाटकमध्ये जे निवेदन दिलं की पाणी पूर परिस्थिती आमची वाढत आहे आणि भयानक परिस्थिती होणार आहे त्याला जरा सहकार्य करा म्हटल्यानंतर कर्नाटकनं सहकार्य केल्याबद्दल मी कर्नाटक राज्याचा सुद्धा आभार मानतो. कोल्हापूर जिल्ह्यातर्फे आम्ही आभार मानतो. आमचे योद्धा वाहन चालक मालक हेल्पिंग फाउंडेशन या संस्थेचे पदाधिकारी यांच्या मार्फतही तिथं जाऊन निवेदन दिलं होतं. ते निवेदन स्वीकारून त्याची दखल घेऊन तर पूर परिस्थिती ओसरत आहे. त्यामुळे जी तुम्हाला लोकांच्या मध्ये भीती होती ती भीती कमी झालेली आहे. असंच आता कमी होणार आहे. तुम्ही कोणीही कोणत्याच अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट. जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा. 80 87 820 897.